महानगरपालिकेचे कर्मचारी मनोहर चंद्र कांबळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2 जुलै 1997 साली सेवेत दाखल झाले होते। त्यांची सेवा 28 वर्ष पूर्ण झाली असून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय प्रभाग घनकचरा विभागातून सेवानिवृत्त होत आहेत। या निमित्ताने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमाला सर्व कर्मचारी अधिकारी सहाय्यक आयुक्त भरत, सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबलकर, निवृत्त सहाय्यक आयुक्त संजय साबळे, निवृत्त सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर, नितीन चौधरी, विजय रसाळकर, ज्ञानेश्वर मोरे, ढो मॅडम, गोसावी मॅडम तसेच नातेवाईक मित्र मंडळी उपस्थित होते। तसेच समस्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते। आलेल्या सर्व मित्र मंडळी, नातेवाईक तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी मनोहर चंद्र कांबळे हे एक प्रामाणिक कर्मचारी होते तर गरीब स्वभावाचे होते असे देखील कौतुक केले। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही। हे 2020 पासून आय वॉर्डामध्ये आहे। मी जवळ 2023ला माझी इथे बदली झालेली आहे। तिथपासून ते माझ्या कॅबिनवर काम करत आहेत, अत्यंत प्रामाणिक। आणि त्यांचे एक वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटतं, संध्याकाळी कितीही वाजले ते म्हणत नसत की बाबा साहेब 8 वाजले 9 वाजले आता जाऊ का घरी। उलट ते विचारते, साहेब काही नाश्ता वगैरे आणू का, काही घेऊन येऊ का, उद्या यायचं आहे का। असे कर्मचारी मिळणं आता खूप कठीण आहे। प्रत्येक जण इथे कायद्यावर बोट ठेवतो, रविवारी सुट्टी पाहिजे, शनिवारी सुट्टी पाहिजे, पण त्यांनी अजिबात हे नाही केलं। इव्हन त्यांना जेव्हा रजेची आवश्यकता होती आणि ते माझ्याकडे आले, त्यांनी एक सुंदर वाक्य मला बोलले, साहेब मी जरी रजेवर जात असेल तेव्हा तुम्ही मला सांगा, मी कधी इथे येऊन काम करायला तयार। अरे म्हटलं असं नसतं, आज तुम्ही रिटायरमेंटला आला, तुमची एवढी रजा शिल्लक असताना सुद्धा तुम्ही ही रजा घेता, ही खूप छोटी आहे, तुम्हाला मी रजा देतो। आणि त्यांनी रजा थोडीशी का होईना उपभोगली, त्यात थोडंसं मलाही बरं वाटलं। मी आस्थापना विभागाला एक विनंती करतो की त्यांचे जे काही देणं आहे आपलं, म्हणजे ते ग्रॅज्युएटी असेल, फंड असेल आणि इतर जे काही पगार वगैरे देणं आहे ते लवकरात लवकर त्यांनी द्यावं। पेन्शन पण लवकरात लवकर चालू करावी अशी मी विनंती करतो। आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखी जावं, समाधानी जावं, चांगलं आरोग्यवर्धक जावं। त्यांनी खूप फिरावं, परदेशी भ्रमण करावं अशी तर माझी इच्छा आहे। आणि पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द मी इथे थांबतो। त्यानंतर 28 वर्ष माझी सर्व्हिस झाली आणि जे मला अधिकारी जे आतापर्यंत मिळाले त्यांनी मला काही गोष्टी समजून घेतल्या सगळ्या गोष्टी, आणि अधिकारी पण मला चांगले मिळाले, त्याच्यामुळे माझं सर्व्हिस चांगलं पद्धतीने पार पाडली। ना म्हणजे माझा जे स्टाफ आहे त्यांनी माझ्यासारखं प्रामाणिकपणे काम करावं आणि हीच माझी इच्छा आहे, बाकी काय। आणि हाच माझा सल्ला असेल, म्हणजे वडील धर्माप्रमाणे
पूर्ण करून मानसिक आणि